महानगरपालिका असेल की PWD असेल आणि महाराष्ट्राचं बांधकाम विभाग असेल, हे काय करतं की चांगले रस्ते जे मुळात खूप चांगले होते त्या रस्त्यावर बोगस काम करून नव्याने रस्ता मंजूर केला जातो. तो CC रोडच मंजूर केला जातो. इथे कोणतं डांबरीकरणाचं काम कुठंच नाही, फक्त CC रोड मंजूर करतो. परंतु जिथं पाहिजे जे रस्ते खराब व्हायलेत, उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा रस्ता किंवा कलेक्टर ऑफिसपर्यंतचा रस्ता, त्या रस्त्याला एवढे खड्डे पडलेले आहेत की अक्षरशः माणसाचे मणक्याला आजार व्हायलेत, कमरेला दुखायले, कारचे ॲक्सिडेंट व्हायलेत. त्या असताना देखील ते त्याच्याकडे बघत नाहीत. तिथं काय करते नगरपालिका, सिमेंट, रेती, गिट्टी, सिमेंट टाकते, 2 मिनिटात दिसते. पाऊस पडला की ते परत वाहून जातं. रेती भर पावसाळ्यामध्ये एवढे हे करायलेत. ज्या रस्त्याची गरज होती तिथं न करता दुसरीकडचे रस्ते दुरुस्त करायलेत, बोगस काम करायला. जसं उदाहरणात घ्यायचं झालं तर DRM ऑफिसच्या समोरचे ते एकदम बोगस काम केलेलं आणि गोवर्धन घाटच्या पुलावरचे देखील बोगस काम केलेलं. परंतु नांदेडच्या न्यायाधीशांना स्वतः महानगरपालिकेला प्रश्न विचारावा लागला की ह्या कोर्टाच्या समोरच्या रस्त्याचं काय, तुम्ही असं का करताय? तरीही महानगरपालिका ही गेंड्याच्या कात्रीसारखी अजूनही झोपलेलीच आहे. रोज सकाळी उठते, सिमेंट आणि गिट्टीचं कुठून तरी चुरा भरून आणते, तिथं टाकते, पाऊस पडतो, दुसऱ्या दिवशी ती परत फटाफट जशा तसा व्हायला. प्रश्न असा आहे की नांदेड शहरामध्ये जे काही रस्ते होत आहेत, डेव्हलप होतात, चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी लोक अत्यंत अडचणीत आहेत नागरिक, त्या ठिकाणी यांचे रोड चांगले झालेच नाहीत. फक्त दिखावा रोड मेन ठिकाणी चांगले व्हायलेत, परंतु ज्या ज्या ठिकाणी इथलं प्रशासन केवळ मुख्य रस्ते करतात, परंतु गल्लीमध्ये बोळामध्ये जे मुख्य रस्ते असतात ते अजिबात झालेले नाहीत आणि झाले असलेले ते सुद्धा तुटून फुटून गेलेले आहेत. म्हणून आमचं असं म्हणणं आहे प्रशासनाला की पुनश्च ही रस्त्याची बांधणी करताना आधी ज्या ज्या भागामध्ये रस्त्याची आवश्यकता आहे ते तुम्ही सर्वे करा आणि त्याच्यानुसार आपण आपलं प्रशासन काम करावं की तुम्ही रस्ते चांगले करण्यासाठी नांदेड शहरातले सर्वे करा. सर्वे करून ज्या ज्या ठिक भागामध्ये अतिशय रस्ते बिकट आहेत, खराब आहेत, खड्डे आहेत, जिथं माणूस चालू शकत नाही, ऑटो चालू शकत नाही, पैदल चालू शकत नाही, तर त्या भागामधल्या जनतेला किती त्रास सहन करावा लागते ते आपण बघलं पाहिजे. नागरिकाचा प्रश्न सोडला पाहिजे. चांगला रस्ता लागल्यावर कळतं की आपण नांदेड शहर सोडलं आणि खराब रस्ता लागला की नांदेड शहर आलं. अशा पद्धतीने एक ओळख नांदेड शहराची झालेली आहे.